राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत भरलेलं वांग किंवा खारं वांग. अशा प्रकारे आपण रेसिपी बनवल्यानंतर मुलांना, घरच्यांना सर्वांना आवडते. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. मी वांग्याचे 4 काप करून घेतलेले आहेत. साईडला मी शेंगदाणे घेतलेले आहेत. काळा मसाला 2 चमचे घेतला आहे. लाल तिखट, धनिया पावडर, हळदी पावडर, हिंग, नमक, कोथिंबीर, लसूण जिरे पेस्ट आणि लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि फोडणीसाठी मोहरी घेतलेली आहे. आता मी इथे बारीक शेंगदाण्याचा कुट्टा करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. 2 चमचे काळा मसाला घेतला आहे. तुम्ही कुठलाही प्रकारचा काळा मसाला ॲड करू शकता. 1 चमचा लाल तिखट घेतलेले आहे. 1 चमचा धनिया पावडर घेतलेली आहे. धनिया पावडर ही घरी बनवलेली आहे. तुम्ही पण एकदम घरी बनवू शकतात. हळदी पावडर ॲड केलेली आहे. चवीनुसार नमक ॲड केलेलं आहे. आता या मिश्रणामध्ये मी लसूण पेस्ट घातलेली आहे. आता थोडीशी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर ही या मिश्रणात घातली ना आपल्या वांग्याला चव चांगली येते. अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेले आहे. आपण आता थोडंसं ह्याला पाण्याचा शिपका मारून हे मिश्रण एकजीव करून घेऊया. मिश्रणाला थोडंसं पाण्याचा हात लावला ना आपलं मिश्रण वांग्यातून बाहेर येत नाही किंवा सुट्ट होत नाही. आता मी वांगे चांगले धुवून पाण्यात टाकून ठेवले होते. पाण्यात टाकल्यानंतर ते काळे पडत नाहीत. 4 काप करून ते मी चांगल्या प्रकारे बघून घेतलेले आहेत. आता आपण हे मिश्रण वांग्यामध्ये भरून घेऊया. अशा प्रकारे भरून चांगले वांगे दाबून घ्यायचे. त्यामुळे आपण तडका मारतो त्यावेळी मिश्रण बाहेर येत नाही. अशा प्रकारे मी सर्व वांगे भरून घेतलेले आहेत. आता आपण एका साईडला कढई गरम करायला ठेवली होती. कढई गरम झाली आहे. त्यामध्ये मी 2-3 चमचे तेल घालते. अशा भरलेल्या वांग्याची भाजी करायला थोडंसं तेल एक्स्ट्रा लागतं, कारण की आपण ह्यामध्ये पाणी बिलकुल पण ॲड करणार नाही आहोत. आता बघा तेल गरम झालं आहे. मी जिरे, लसूण पेस्ट घातली आहे. थोडंसं कढीपत्ता घातलेला आहे. आता लगेच ह्यामध्ये हिंग ॲड करायचं आहे. आपण आता हे भरलेले वांगे यामध्ये ॲड करणार आहोत. अशा प्रकारे मी सर्व वांगे यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत. आता एका साईडने थोडंसं 1 मिनिट राहू द्यायचं. 1 मिनिट झालं की आपण त्याला पलटी मारून घ्यायचं. म्हणजे आपल्याला हे तेल दोन्ही साईडनी लावायचं आहे. त्यामुळे आपले वांगे लवकर मऊ होतात. आणि याला बारीक गॅसवरच आपल्याला सगळी प्रोसिजर करायची आहे. बारीक गॅसवर ठेवून करायची आहे. त्यामुळे आपल्या वांग्याला चव चांगली येते आणि कच्चे राहत नाहीत. बघू शकता आता एका साईडने ताट झाकून ठेवलेलं आहे. आता 4-5 मिनिट झालेले आहेत. आता मी दुसऱ्या साईडने पलटी करत आहे. एका साईडने सॉफ्ट झाले आहे. दुसऱ्या साईडने आता करूया आपण. अशा प्रकारे सगळे वांगे एका चमच्याने पलटी करून घ्यायचे आणि ते 5 मिनिट आणि झाकून ठेवायचे. अशा प्रकारे आपली ही वांग्याची भाजी होऊस तर आपली दुसरीकडे मी भाकरी पण बनवून घेतलेली आहे. बघू शकता वांगे आपले सॉफ्ट झालेले आहेत. साधारणतः 10 ते 15 मिनिट आपल्या ह्या प्रोसिजरला लागलेले आहेत. तोपर्यंत मी पूर्णपणे माझा स्वयंपाक, भाकरी वगैरे सगळं बनवून घेतलेलं आहे. बघू शकता मी इकडे भाकरीची तयारी पण केलेली आहे. या अशा प्रकारे आपली वांग्याची रेसिपी तयार झालेली आहे. अशा प्रकारे वांगं केलं तुम्हाला सगळ्यांना आवडेल. तुम्ही ट्राय करून बघा. माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आवडल्या असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.